मी धम्मानंद बनते डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या आश्रमात आलेला आहो आणि माझी चालण्याची कुयत नसल्यामुळे मी यांना आश्रमात राहण्याची मंगल कामना करून त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी मला सहारा दिलेला आहे आणि उन्हाळा खूप आहे. ते उन्हाळा असल्यामुळे मला फार गरम होत आहे, म्हणून कूलरची आवश्यकता आहे. सद्देवानांनी कूलर देण्याची कृपा करावी. मंगल हो, सुखी हो, सभ्य सत्ता सुखी हो. त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचं कल्याण हो, तुमचा परिवार सुखी हो, सभ्य सत्ता सुखी हो. यांच्या आश्रमामध्ये भरपूर भिक्खू येतात आणि इलाज करून जातात. यांनी श्रद्धेवान आहेत. यांनी सगळ्या भिक्खू लोकांना फ्री मध्ये इलाज करून त्यांना सुखाने शांतीचा मार्ग दाखवून आपला मंगल कामना हो यांच्या करता हे जात असतात. म्हणून आपण श्रद्धेवान लोकांनी यांना सहकार्य करा. जेवढं काही होत असेल तुमच्यानी श्रद्धेवानांनी सहकार्य करावे, हीच माझी नम्र विनंती. डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या आश्रमामध्ये 80 पेशंट आहेत. 60 जण निराधार आहेत. तर यांच्या मदतीला आपण हातभार लावणार. यांच्याकरता तुम्ही श्रद्धेवानांनी हातभार लावून काही मदत करा, अशी नम्र विनंती मी करत आहे. डॉक्टर जाधवनी फार मेहनत घेतलेली आहे आणि काय करून मी यांचं तारीफ करून आश्चर्य करत आहो. मी भिक्खू आहे काय, यांचं पुस्तक वाचन केलं तर मला रात्रभर झोप सुद्धा आली नाही. या माणसांनी काय एवढं स्वर्ग उत्पन्न केलेलं आहे आणि काय श्रद्धेवान आहे. त्यांची श्रद्धा बघून मला खूप आनंद होत आहे आणि मी फार लेट आलेला आहो, त्याच्यामुळे मला माफ करा. आता माझी भेट झालेली आहे यांची. ते फार श्रद्धेवान आहे. श्रद्धेने सगळं मेहनतीने काम करतात, न काही करता. गव्हर्नमेंटचे ग्रँड नाही, काही नाही, तरी ते एवढे सहकार्य करत आहेत. म्हणजे केवढी तारीफ गोष्ट आहे. काय भगवंतांनी त्यांना एवढं काय हे दिलेलं आहे. खरोखर बुद्धाचं आणि बाबासाहेबांचे संस्कार त्यांच्यामध्ये खूप रुजलेले आहेत आणि श्रद्धेवान आहे. श्रद्धेने काम करतात, कोणावर रागावत नाही, प्रेमानं सर्व काम करून घेतात. बघा किती त्यांचा मनमिळावू स्वभाव आहे हो. मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा. स्वभाव बघून मला आश्चर्यच झालेला हो. म्हणून त्यांना काय श्रद्धेने जे काही तुमच्याना मदत होते तेवढी मदत करावं, हेच माझी नम्र विनंती आहे. सभ्य सत्ता सुखी हो, मंगल हो, सुखी हो. मला सकाळी 7 वाजता उठून धम्मवेसना देण्याची तयारी केलेली आहे आणि घरोघरी जाऊन धम्म सांगायचा आहे. आणि तुमच्या इथे पवित्रान पाठ घ्यायचा असेल, भगवान बुद्धाने जिथे पहिलीच वेळ पवित्रान पाठ घेतलेला आहे सारनाथला, तसंच त्या भगवान बुद्धाच्या प्रमाणे मला पवित्रम पाठ घेण्याची फार इच्छा आहे. आणि इच्छुकांनी पवित्रम पाठ घेणं म्हणजे घरामध्ये सुख शांती नांदतो आणि दुःखातून मुक्त होतो. याच्याकरता पवित्र पाठ घेणं फार मंगल आहे. कुठं लग्न कार्य असलं किंवा काही असलं तर मला संपर्क साधवा. माझा फोन नंबर घ्या आणि मला फोन करून संपर्क करा. श्रद्धेवान तुम्ही लोकांनी पवित्रान जर पाठ घेतला तर मी काही अपेक्षा करणार नाही. तुम्ही श्रद्धेने मला धम्माचा प्रचार करायचा आहे आणि तुम्हाला पवित्रान पाठ घेतल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदो, हेच मी मंगल कामना करणार आहे. म्हणून माझी अपेक्षा काही राहणार नाही. तुम्ही जे काही दिले श्रद्धेने तेच मी स्वीकारणार. म्हणून मंगल हो, सुखी हो, सभ्य सत्ता.